बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचा विजेता कोण असणार आहे हे आज आपल्याला ग्रँड फिनालेमध्ये समजणारच आहे. मात्र अशातच बिग बॉस मराठीची ट्रॉफी कुणाच्या हातात असणार आणि कोणता सदस्य हा रनरअप होणार याची नावे समोर आली आहे. तर फायनल वोटिंग ट्रेंडनुसार दीपाली सय्यद ह्या 5व्या क्रमांकावर. दीपाली सय्यद यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळालेला नाहीये, तसेच त्यांना बिग बॉसची ट्रॉफी जावी असं प्रेक्षकांना वाटत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी दीपाली सय्यद यांना कमी पाठिंबा दर्शविला आहे. वोटिंगनुसार 4थ्या क्रमांकावर आहेत राकेश बापट. राकेश बापटचा गेम घरामध्ये खूपच कमी दिसत होता, पण त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना टॉप 5 मध्ये आणलं आहे. त्यामुळेच राकेश बापट देखील ट्रॉफीपासून लांब असणार आहे. नंबर 3 वर आहे विशाल कोटियन. मास्टर माइंड विशाल कोटियनला प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे तो 3ऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे मास्टर माइंड समजलेला विशाल कोटियन हा सुद्धा ट्रॉफीपासून लांब असणार आहे. 2ऱ्या स्थानावर आहे तन्वी कोलते. तन्वी कोलतेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तर वोटिंगनुसार अनुश्री माने ही 1ल्या स्थानावर आहे. प्रेक्षकांनी तिला भरभरून वोट केले आहेत. शेवटी अनुश्री माने आणि तन्वी कोलते हे 2 स्पर्धक घरातील लाईट्स बंद करून स्टेजवर जाणार आहेत. या दोघींमध्ये एक बिग बॉसची विजेती होणार आहे, तर दुसरी स्पर्धक रनरअप ठरणार आहे. वोटिंगनुसार अनुश्री माने ही विजयी व्हायला पाहिजे, पण हा बिग बॉसचा गेम आहे, यामध्ये काहीही होऊ शकतं. तर ही बिग बॉसची ट्रॉफी कुणाच्या हातात जाते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर बिग बॉसची ट्रॉफी ही कुणाच्या हातात जाईल आणि कोणता स्पर्धक हा विजेता होईल याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.